कर्जत तालुक्यामधील चखालेवाडी गाव आहे। या गावालगत एक मेन लाईन बोशाला गेली आहे, पण इथं मेन लाईनची तार ट्रॅक्टरच्या याला टपाला लागते, तार वारंवार तुटते। त्याच्यामुळे इथे 2 कोले एक खोकड एवढंच मिळतं ना, एक कुत्रे मिळतं। ह्याचा जवळ वर्ष 1.5 वर्ष झालं हे अधिकाऱ्यांना फोन करतात, वायरमॅनला फोन करतात, तर एक गाढव कुत्री कुळधरांचा अधिकारी काय करत नाही, वायरमॅन काय करीत नाहीत। असं 1.5 वर्ष झाले करतो म्हणून ह्या शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष याची तार वाढायची वाट बघितली। ती पोलची गरज आहे। त्याच्यामुळे या शेतकऱ्यांनी मला सकाळी फोन केला। मी आता इथे चखालेवाडी गावामध्ये आलो आहे आणि अधिकाऱ्यांना सांगतो आज शनिवार, पुढच्या सोमवारपर्यंत हे काम नाही झालं तर तुमचं कुळधरांचं एमएससीबीचं ऑफिस बंद करणार। आणि जो आता जो अधिकारी गांगर्डे अधिकारी तिथं त्याला फेटा बांधून सत्कार करणार। अशी चांगली कामं केल्यामुळे त्याच्यामुळे माझं तुम्हाला आव्हान आहे, मी सांगत तिथं काम केलंच पाहिजे। त्याचं कारण मी एक सुद्धा काम अजिबात अधिकाऱ्यांना कुठे चुकीचं सांगत नाही। मी आधी सर्व पाहणी करतो, नंतर अधिकाऱ्यांना सांगतो। शेतकऱ्याला विचारलं खरं सांग काय खरी परिस्थिती काय, ह्यांनी सांगितलं तुम्ही समक्ष बघा या। त्याच्यामुळे मी आता समक्ष बघायला आलो आहे। तुमच्या हायगेमुळे हे जंगल प्राणी खोकडं कोले हे मरू लागले आहेत। आता इथं महिला ऊस खुरपितात, पण या तारपाशी सगळं खुरपाय सोडून दिलं आहे। इथं मजूर कामाला येत नाही, इथं ट्रॅक्टर येत नाही। त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्याची भयानक परिस्थिती आली आहे। सांग तुमच्या काय सांगा। लेबर येत नाहीत, त्यांना वारंवार 2-3 वेळेस सांगितलं होतं, गेल्या वर्षी ते आले नाहीत। आता त्यांना मागच्या 2 महिन्यात एक आंब्याचं झाड जळालं सर्किट होऊन, त्यांना सांगितलं ते म्हणले फोन करतो, सांगतो, व्हिडिओ टाकतो। त्यांनी काय ते अजून लावलेलं नाही, मार्गी काही लावलेलं नाही। त्यामुळे काकांना बोलवलं मी आता। अधिकाऱ्यांना सांगतो जर काय अनुचित प्रकार घडला तर तुम्हाला अक्षरशः सस्पेंड तर केलं जाईल, पण तुम्हाला स्वतः मी चपल्याने मारणार असं तुम्हाला सांगतो। त्याच्यामुळे हे काम 8 ते 10 दिवसात झालेच पाहिजे। हे वायरमन उद्या झक मारतो, आधी उद्या येऊन बघ खरी काय परिस्थिती। मी पाहिले म्हणून बोलतोय, हे असे अधिकारी चपलाने मारले पाहिजेत आणि खरं मारले पाहिजेत। तुम्हाला कळत नाही का शेतकरी आज पाऊस लांबलाय, शेतकरी आज काय परिस्थिती झाली। इथं मजूर कामाला नाही गेलं कसं खुरपायचं कसं ऊस इथं सगळा ऊस सगळा या बाजूला सगळा ही लाईन कुठे गेली बसायला गेली ना काय येळा या वायरमन काय अधिकारी झक मारा गेली, नुसते पगार गेली गाड होई। तुम्हाला सरकार सामान पुरवितंय, पोल देतंय, तारा देतंय, मजूर देतंय, मग तुम्हाला फक्त निवेदन करा काय अडचण आहे का? फक्त तुम्ही पगार घेता आणि खुर्चीवर बसता का? असं अजिबात योग्य नाही। तुला बोलायचं अजून काय नाही, ते 2 पोल लावलेले, ती एक तार तुटलेली, आपलं वर गुंडाळले आणि त्याला पोल लावलाय। इथे खायची पार खाली खांबालाच बांधली जमीन लेवलला, खाली बांधली पोल। अधिकारी वायर म्हणलं काय चाललेलं कायचं। त्याच्यामुळे कुत्र्यांना तुम्हाला अजिबात मी सुट्टी देणार नाही। सुट्टी नाही म्हणजे नाही, हे काम झाल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही। हे काम तुम्हाला करावंच लागेल आणि तुमच्याकडून मी करूनच घेणार। नाही तर आता जे बोललो ते तुम्हाला मी करून दाखवणार। सत्यमेव जयते तुम्हाला कळतं का? सत्यमेव जयते काय असतं? तुमच्या ऑफिसला सुद्धा सत्यमेव जयते असणार आहे तिथं। तुम्ही रोज ते वाचता असं लोकांची कामं करता काय तुम्ही? आज हे योग्य नाही, मला असलं काम पटत नाही। जिथं काम करायचं तिथं कामच केलं पाहिजे। तुम्हाला म्हणतो शेतकऱ्याला 2 पोल राहून द्या, ह्याला 9 पोल राहून द्या तारावर, तुम्हाला म्हणलं का काम या अशी तुम्ही कामं करायला नको का? तुम्हाला माझं मी कधी काम सांगितलंय का? अजिबात तुम्हाला माझं मी काम सांगितलं नाही आणि सांगणारही नाही। ते अयोग्य नाही। सत्यमेव जयते, जय भीम, जय मल्हार, जय शिवराय। परत एकदा सत्यमेव जयते। तुम्हाला अक्षरशः अधिकाऱ्यांना हे काम नाही झाल्यावर तुम्हाला बुट्टाने मारले जाईल, तुम्हाला घोडा लावला जाईल असं तुम्हाला जाहीर सांगतो। सत्यमेव जयते। बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ, आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार।